निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। वाढत्या नैसर्गिक आपत्त्यांमध्ये वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। दरवर्षी अनेक लोक या घटनेमुळे आपला जीव गमावतात। विशेषतः शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने विकसित केलेले दामिनी ॲप विजेच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी एक महत्त्वाचं साधन म्हणून उदयास आले। पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था आणि ESSO यांनी संयुक्तपणे विकसित केलेले हे ॲप देशभरातील वीज कोसळण्याच्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवते। दामिनी ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या सध्याच्या स्थानापासून 20 ते 40 किलोमीटरच्या परिघात वीज कोसळण्याची शक्यता असल्यास GPS द्वारे अलर्ट पाठवते। हा अलर्ट पुढील 7, 14 किंवा 21 मिनिटांसाठी वैध असतो, ज्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी विजेची पूर्वकल्पना म्हणून दामिनी ॲप डाउनलोड करून त्याचा वापर करावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। आजकाल मागच्या 8-10 दिवसांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये वीज पडण्याचा प्रकार जे आहेत ते वाढलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये दुर्दैवाने काही ठिकाणी जीवितहानी आणि काही ठिकाणी पशुधनाची हानी सुद्धा झालेली आहे। तर भारतीय हवामान खात्याचं दामिनी हे जे ॲप आहे, हे दामिनीचं ॲप जर शेतकरी बांधवांनी प्ले स्टोरवरून डाउनलोड केलं आणि त्याचा वापर केला तर वीज पडण्यापूर्वीची पूर्वकल्पना जी आहे किंवा त्याचा जो अलर्ट आहे तो त्या ॲपहून शेतकरी बांधवाला दिला जातो। तर असंही आव्हान आपण शेतकरी बांधवांना करत आहोत। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।